नमस्कार मित्रांनो. आज आपण बेसिक सिरीज चालू करणार आहोत शेअर मार्केटची. शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला शेअर मार्केटबद्दल काय माहिती असायला पाहिजे आणि तुम्हाला म्हणजे पूर्ण झिरोपासून शेअर मार्केटमध्ये ज्या काही गोष्टी असतात त्याचं नॉलेज असायला पाहिजे. म्हणून तुम्हाला काही टॉपिक सांगतो ते तुम्हाला मी डेली एक टॉपिक मी तुम्हाला रोज शेअर करत जाईल, एक व्हिडिओ टाकत जाईल रोज, आणि त्यामध्ये तुम्ही भरपूर काही गोष्टी म्हणजे शिकू शकता मित्र. तर ज्यांना काहीच शेअर मार्केटबद्दल माहिती नाही आहे त्यांच्यासाठी लक्षात घ्या की शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेअर मार्केटमध्ये कोणते फॅक्टर आहेत जे चालतात कसे, आणि ज्या कंपन्या असतात त्या म्हणजे शेअर मार्केटला कशा प्रकारे म्हणजे वरती किंवा खाली घेऊन येत असतात. तर मित्रांनो, विचार करा, कोणती पण गोष्ट असली तर आपण त्यामध्ये काय करतो माहिती का, पूर्ण ग्रुप असतो एक मोठा, काही पण असं, जसं की आपल्या शाळेमध्ये गेले तर आपले 10वीचा वर्ग असतो, तर त्या 10वीच्या वर्गामध्ये 50-60 मुलं असतात. 50-60 मुलांना एक व्यक्ती लीड करत असतो. तर तो व्यक्ती असतो त्या वर्गातला शिक्षक. तर त्याचे 60 मुलं असतात, तर त्या 60 मुलाचा पूर्ण डाटा असतो, म्हणजे जर त्यांचं नाव असतं हजेरी पटावर, त्यांचे नंबर असतात, बरोबर. त्याच्यानंतर त्यांच्या काही टेस्ट असतात, त्याच्यानंतर परीक्षा असतात, 3 महिने असतात, 6 महिने पेपर असतात. लॉजिकली तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की तो लीड करणारा व्यक्ती असतो त्याला आपण इंडेक्स म्हणतो, समजलं. म्हणजे त्या 50-60 मुलांना तो लीड करतो, तर त्याला आपण काय म्हणू, इंडेक्स म्हणू. सिमिलर जर विचार केला तर इंडेक्स हा तुम्हाला लक्षात आला असेल. म्हणजे आता इंडेक्स काय आहे, तर इंडेक्सचे पण प्रकार आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, म्हणजे NSE आणि BSE मित्र. हे NSE आणि इकडे BSE. आता ही काय आहे परत, NSE आणि BSE म्हणजे याच्यामध्ये परत इंडेक्समध्ये दोन हे काय आहे. तर मित्र, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सेन्सेक्स, बँकेक्स असे इंडेक्स ट्रेड करतात BSE मध्ये, आणि NSE मध्ये निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी हे सगळे इंडेक्स यामध्ये ट्रेड करतात. तर शॉर्टकटमध्ये विचार करा, आता हे यामध्ये ट्रेड करतात इंडेक्समध्ये. आपण यांना इंडेक्स कशाला म्हणतो, आता NSE मध्ये येतो पहिले निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी असे भरपूर इंडेक्स आहेत मित्र. तर विचार करा, BSE मध्ये येतो सेन्सेक्स, जो आपण म्हणतो ना सेन्सेक्स पडला, सेन्सेक्स घसरला, त्याच्यानंतर असतो बँकेक्स असतो, असे भरपूर आहे इंडेक्स. तुम्ही सर्च करा, तुम्हाला लक्षात येईल. असे खूप इंडेक्स येतं. आता या इंडेक्सला परत काय होतं, यांना लीड कर, म्हणजे यांना हे ज्यांना लीड करतात यांच्याकडं ज्यांचं वेटेज असतं ते परत कंपन्या असतात वेगवेगळ्या. जसं की आता आपण बघूया, सेन्सेक्सच्या 30 कंपन्या म्हणून सेन्सेक्स तयार होतो. त्याच्यानंतर बँकेक्स आहे हा, आणि बँक निफ्टी, हे यांना दोन्हींना वेटेज आहे ते सेम बँकेच आहे. काही फिनान्शियल कंपन्या आहेत त्यांचे वेटेज आहे. फिन निफ्टी सेम, म्हणजे या सर्वांचं जे वेटेज आहे हे सगळ्या कंपन्या यांना थोडं थोडं याचं वेटेज असते. जसं की आता तुम्हाला सांगतो बघा, HDFC बँक आहे, त्याच्यानंतर ॲक्सिस बँक आहे, त्याच्यानंतर आहे कोटक महिंद्रा, त्याच्यानंतर आहे ICICI, त्याच्यानंतर आहे SBI. तर विचार करा, या ज्या 5 बँक आहेत मित्रांनो, या 5 बँकांचं वेटेज असते. तर ते वेटेज कसं काढायचं, एकाच दिवशी जर तुम्हाला सगळं सांगितलं तुम्ही कन्फ्युजन व्हाल. तर त्यामुळं काय करायचं आपल्याला की हे फक्त एक लक्षात घ्यायचं की मार्केट नेमकं चालतंय कसं. म्हणजे आणखी एक जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर मी सांगतो तुम्हाला, काही आपण उत्पन्नाचा दाखला काढलेला असते वडिलांच्या नावाचा. तर वडिलांच्या नावाचा आपण ज्यावेळेस उत्पन्नाचा दाखला काढतो तर त्यावेळेस फक्त उत्पन्नाचं वडिलाचं आपण कॅल्क्युलेटेड करतो, बरोबर. तर त्याचप्रमाणे जर समजा वडिलांना समजा 3-4 जण आपण आणलं असेल, जसं की 4 मुलं येतं, आणि त्या 4 मुलाचं एका मुलाचं प्रॉफिट येते 1500 रुपये
महिन्याला इन्कम आहे, दुसऱ्याचा आहे समजा 2000 रुपये आणि तिसऱ्याचा आहे 1900 रुपये. ओके, तर हे पूर्ण जे त्यांना येतं तर हे पूर्ण प्रॉफिट ह्या उत्पन्नामध्ये जोडलं जातं. त्याचप्रमाणे इथं यांचं एक आपण यांच्यावर सविस्तर चर्चा नंतर करणार आहोत, पण तुम्ही लक्षात घ्या यांचं एक वेटेज असते, ते आपण वेटेज सुद्धा काढू नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा नंतर कधी. म्हणजे काय की एकाच दिवशी जर सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या मी सांगत गेलो तर तुमच्या काही लक्षात राहणार नाही. आज तुम्हाला फक्त इंडेक्स कसा चालतो हे सांगते मी. इंडेक्स म्हणजे निर्देशांक, तो कसा चालतो. तर यांचं एक वेटेज आहे, त्या वेटेजनुसार ह्या बँक निफ्टी, निफ्टी, फिन निफ्टी, सेन्सेक्स हे सगळे जे इंडेक्स आहेत ते चालतात मित्रांनो. तर लक्षात ठेवतो